गाइस जा रहे हैं अभी हम. या मोमेंटला सगळेच खूप सॅड होते कारण की आम्ही रिटर्न जाणार होतो. बरं झालं आम्ही सॅटर्डे संडे नाही आलो. किती तरी लांबपर्यंत. बापरे किती मोठी लाईन आहे बा. आई शपथ मी तुम्हाला किती लांबपर्यंत आहे. लाईन लिटरली 4 ते 5 किलोमीटर पर्यंत लांब. हे जे लाईन होती ती अलिबागला येणाऱ्या लोकांची होती आणि त्या दिवशी होता सॅटर्डे. सो मी तुम्हाला मस्ट सजेस्ट करेन की तुम्ही विकेंडला बिलकुल येऊ नका कारण खूप जास्त गर्दी असते. मी तर म्हणते या लोकांना पोचताच 3-4 तास ट्रॅफिकमध्ये लागून जातील. ते एन्जॉय कधी करणार. वाटलं तुम्हाला गाईज मी स्पॉन्सर केलेली ट्रिप कशी वाटली. हां ऑर्गनाईज सॉरी प्लॅनिंग केलेली. नाही पैसे नाही आहे अकाउंटला संपले. थँक्यू सो मच. म्हणजे मी ट्रिप काढू शकते आता नेक्स्ट टाइम ना प्लॅनिंग करून. हां तुम्ही नाही यार नाही मी हे मानते गाईज की सपोर्ट. नाही खरंच खूप बेस्ट ट्रिप झाली. काहीच आम्हाला अडथळे आलेले नाहीये. येस काय झालं आहे काय आता आम्ही CST फिरणार आहे आज मुंबई कारण आमच्याकडे टाइम आहे ट्रेनला म्हणून आम्ही फिरणार आहे. बघू ना आम्ही चाललोय परत. मन नाही होते यार जायचं. हे बघा आमचे सुटकेस वगैरे बघा. हे मांडवा जेट्टी आहे. इथून आम्ही बोटने जातोय आता. खरंच मन नाही होते यार जायचं. जावं लागेल पण चलो. जॉब करते ना गाईज. करते गाइस अभी मजदूरी शुरू हो गई. नाही हे नाही टाकायचं जाऊ दे. बांधून घ्या डायरेक्ट आता. रिटर्न जाने का टाइम आ गया है. यार मला खरंच मन नाही होते यार जायचं. खरंच कसं तरी वाटते मला. बघा ही पण एक बोट असते. जर तुम्ही तुमचं गाडी 4 व्हीलर आणायची असेल 2 व्हीलर तर या बोटमध्ये तुम्ही येऊ शकतात. आणि ही होती आमची बोट जी आहे मालदार बोट. बोटमध्ये बसलोय गाईस. चालले यार आम्ही रिटर्न. फायनली चाललोय आम्ही. अलिबागला बाय बाय करायची वेळ आली. आज पण चार्ज मस्त करतात ना. हा नाहीये ना भाई. इन दिस मोमेंट आम्ही सगळेच खूप सॅड होतो आणि आम्हाला खूप वाईट वाटत होतं की आम्ही सोडून चाललो आहे. आणि तुम्ही मागे बघा गाईज माझ्या ते सगळे पक्षी असे उडत येत आहेत आणि खूप छान वाटतं. अजंतापेक्षा मालदार ना आणि मालदार बोट आहे. याच्यामध्ये यायचा एक्सपिरियन्स एवढा भारी नाही बघा. बघा पक्षी कशी उडताना दिसताय. खूप भारी व्ह्यू आहे. बोटच्या प्रवासापेक्षा हा बोटचा प्रवास भारी आहे. खूप लोकांना त्रास होतो. आम्हाला तर असं काही नाही झालं. रोजचा प्रवासाचा असतो. लोकलचा प्रवास त्याच्यामध्ये थकली असती तर याच्यामध्ये येऊ शकता. लोकल त्याच्यापासून खूप दूर एकदम पीसफुल बघा पक्षी कशी उडतात. येतच चालले ना पक्षी. ते AC रूम पण आहे बघा. हे AC रूम आहे. आम्ही वर बसलोय अप्परला. झालंय आमचं मुंबई आता. हे आहे गेटवे ऑफ इंडिया.
आलोय आम्ही गेटवेला. आता इथून आम्ही हे बघा ताज हॉटेल गेटवे जातोय गाईज. आम्ही कुठे जायचं आता? सीएसटीला स्टेशनला जातोय. तर असा होता आमचा अलिबाग टू मुंबईपर्यंतचा हा सुंदर प्रवास. तुम्हाला हा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.